लवकर कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. कोण आहे ओपनर? कोण आहे ओपनर? कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकवर कोण आहे? स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला सचिन आणि राहुल अशी सलामीची जोडी उल्हास पॅकर संघाची मैदानाच्या आतमध्ये. आणि शॅक्लिन फर्नांडिस बॉलिंग मार्क वरती पहिले षटक घेऊन आलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टीम रिलायन्स सुनाबट्टी संघाकडून आज नवीन दिवसाची सुरुवात. बोला गणपती बाप्पा श्री भवानी माते की. आणि दिवसाची सुरुवात मात्र या ठिकाणी करतोय सचिन आणि राहुल सलामीच्या जोडीमधून आलेले दोन फलंदाज उल्हास पॅकर शिवडी या संघाकडून. तर दुसऱ्या बाजूने शॅक्लिन फर्नांडिसला आपण बघतोय टीम रिलायन्स सुनाबट्टी संघाचं बॉलिंग युनिटचं नेतृत्व तो करतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक तो हाताळतोय. पहिल्या बॉलवर सिंगल रन. मॅचची होते सुरुवात. मॅचचा होतो श्री गणेशा. शॅक्लिनचा नेक्स्ट बॉल. यावेळेला सुंदर फिरकी बघायला मिळते शॅक्लिनच्या माध्यमातून. बीट करतोय फलंदाजाला. निर्धाव चेंडूने मात्र दुसरा चेंडू पूर्ण केलाय शॅक्लिनने आपल्या ओव्हरचा. पॉवर प्लेचं हे मॅन्डेटरी षटक आहे. सर्व प्लेयर आपण जर पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त फिरकी पाहायला मिळते परंतु ऑफस्टम्पच्या आता यावेळेला खूपच जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला होता शॅक्लिनच्या माध्यमातून. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावांची घोषणा पंच पद्मनाभजी प्रभू अर्थात बाबू सरांच्या माध्यमातून. यावेळेला मात्र फुलर रेचा बॉल आणि बॅटर आउट. सचिनला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का लागेल उल्हास पॅकर टीमला. राहुल येस चुकीची दुरुस्ती आम्ही करतोय. राहुल यावेळेला मात्र आउट होऊन माघारी परततोय. पहिला धक्का लागतोय उल्हास पॅकर टीमला. 20 मिनिटांचा अवधी आपल्याला प्रत्येक इनिंगसाठी. 20 मिनिटांअधिक वेळ जर आपण खर्च केला तर 2 धावांची पेनल्टी आहे लक्षात घ्या. त्यामुळे आपण वेळेचा एक सदुपयोग या ठिकाणी कराल यात कोणतीही शंका नाहीये. एक शिस्तबद्ध आयोजन आपण दरवर्षी पाहत असतो. या वर्षी मात्र या स्पर्धेचं 42वे वर्ष. उल्हास न्यू बॅटर येतोय प्रथमेश राहुलची जागा घेण्यासाठी. मनगटी फटका खेळायचा मानस होता त्या ठिकाणी राहुलचा परंतु एक चांगला झेल टिपला जातोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येईल. या षटकातून मात्र हा आलेला दुसरा व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. शून्याचा चष्मा घालून मात्र राहुल माघारी परतला. त्याची जागा घेतली होती प्रथमेशने. स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिलं यावेळेला मात्र चांगला फटका गॅप मध्ये मात्र जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शीतलरक्षक चेंडूचा पाठलाग करतायत तोपर्यंत यशस्वी 2 धावा त्या ठिकाणी मात्र घेतल्या गेल्यात. चांगला फटका. 2 धावांसोबत धावसंख्या पुढे सरकते. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल त्याच दिशेला एक्स्ट्रा कव्हर कडे. अगदी जवळपास आपण जर पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतायत. थोडेसे वेगळे नियम, थोड्याशा वेगळ्या अटी. अगदी आपण जर पाहिलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं की मग मुंबईचं असो किंवा मग उपनगरातलं असो प्रत्येक ठिकाणचं अंडरआर्म बॉक्स क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. आणि त्यातल्या त्यात ही स्पर्धा ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला मिळालेली एक देणगी आपण म्हणू शकाल. आणि DRS घेतला जातोय. डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टमचा या वेळेला मात्र वापर केला जाईल. आमच्या ऑनफिल्ड पंचांनी मात्र थर्ड अंपायर कडे मागणी केली आहे. टीव्ही अंपायर कडे मागणी केली आहे. काय निर्णय येतोय जाणून घेऊया. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. SSS लाईव्ह यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी विराजी आणि त्यांची सर्व टेक्निकल टीम पंचांचा निर्णय मात्र पाहूया काय येतोय. अगदी विचार विनिमय पूर्वक दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं जाईल
अतिशय क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे ट्रिपल ए स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. कालची पहिली रजनी आपण या स्पर्धेची पाहिली होती. कालच्या दिवसात ओमकार लेजंड आणि मंगलमूर्ती असे दोन संघ मात्र पुढील फेरीमध्ये दाखल झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत. तर पंचांचा निर्णय मात्र फलंदाज बाद. सचिन आउट होऊन माघारी परततोय. अगदी सलामीची जोडी आपण जर पाहिलं तर पूर्णपणे तंबूच्या आश्रयाला माघारी परतली आहे. प्रथमेश मैदानामध्ये आल्यानंतर चांगले फटके त्याने खेळले, परंतु यावेळेला धाव घेत असताना मात्र धावचीतून माघारी परतावं लागतंय सचिनला. यानंतर व्ही यंग पॅकर्स आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर RM रेनबो स्पोर्ट्स क्लब वडाळा. 8 धावा धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला बघायला मिळतात. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त आणि 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. उल्हास पॅकर संघाला मात्र 2 मोठे हादरे लागलेत सुरुवातीच्या ओव्हरमध्येच. श्री सिद्धी पॅकर 2024चा हा क्रिकेटचा रंगारंग महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात उल्हास पॅकर शेवडी आणि त्यांच्या विरोधात टीम रिलायन्स सोनाभट्टी या 2 संघांमध्ये चालू झालेला हा सामना आहे. दरम्यान पहिल्या डावातून पहिल्या षटकाची समाप्ती 2 गडी बाद 8 धावा धावफलकावरती उल्हास पॅकर संघाच्या खात्यामध्ये. शॅकलिन फर्नांडिसचं एक चांगलं षटक आपण समाप्त झालेलं पाहिलं. फाझिल येतोय ओव्हर नंबर 2 साठी पंचांच्या उजव्या बाजूने. राईट आर्म राऊंड 6 टू गो. पहिला बॉल टॅप केलाय. या वेळेला मात्र रनिंग बिटवीन द विकेटचं बळ पाहायला मिळतंय. टायगर येतोय. अगदी शिवडी परिसरातील हे सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती प्रथमेश. या वेळेला मात्र आडव्या बॅटने टॅप केले चेंडूला ऑन साइडला. मिड विकेट क्षेत्राकडे मात्र बॉल जातोय. डबल बॉक्स क्रिकेट आपण दरवर्षी पाहतो. या श्री सिद्धी पॅकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दरवर्षीचं आयोजन आपल्याला अतिशय रंगतदार अशी स्पर्धा अतिशय आपण जर पाहिलं तर या वेळेला पुन्हा एकदा मनगटी फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तुटून पडतोय चेंडूवरती. तोपर्यंत आणखीन एका धावेचा प्रयत्न टायगरच्या माध्यमातून केला गेलाय. एकेरी धावेनं मात्र संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचेल. आपण पाहिलं तर धावसंख्येवरती 1वर 1 11 धावा आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 विकेट्स 11 धावा. उल्हास पॅकर शिवडी विरोधात टीम रिलायन्स सोनाभट्टी. यावेळेला चांगला फटका. डिक्लेअर स्वरूपातल्या धावा मात्र त्या ठिकाणी तुम्हाला मिळवता येऊ शकतील. अशा फटक्यानंतर फाझिलच्या हातामध्ये मात्र दुसरी ओव्हर सोपवली गेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू आणि 4 धावा त्याने खर्च केलेत. धावसंख्या मात्र दुहेरी अंकामध्ये आहे. 12 धावा. पुन्हा एकदा मात्र डाऊन दी लेग साइड हाताळलेला गेलेला बॉल होता. डिक्लेअर कडे जातोय. आणखीन एक चेंडू मात्र मैदानातून बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळतोय. अगदी घोषांकित क्षेत्राच्या दिशेने आणखीन एका धाव्याची भर पडते स्कोरबोर्ड वरती. 5 बॉल 5 रन आतापर्यंत फाझिलच्या या चेंडूंवरती आलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. 13 विथ द लॉस ऑफ 2. 2 गडी बाद 13 धावा धावफलकावरती. आणि शेवटच्या बॉलवर मात्र कोणती धाव नाहीये. डॉट बॉलने होते सांगता ओव्हर नंबर 2 ची. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद 13 धावांवर. उल्हास पॅकर शिवडी. श्री भवानी माता सुवर्ण चषक 2024 आपण बघताय. बरीच चर्चा या स्पर्धेची संपूर्ण मुंबई शहरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. थोड्याशा वेगळ्या अटी, थोडेसे वेगळे नियम आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वाचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला पाहिलं जातं. भावेश पाटील येतोय बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड 6 टू गो. स्ट्राईक वरती टायगर, नॉन स्ट्राईक वरती प्रथमेश.
पहिला चेंडू या वेळेला मात्र ऑफस्टम्पच्या अगदी बाहेर जाताना फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतो. पंच पद्मनाभ प्रभू बाबूसरांच्या माध्यमातून एक्स्ट्रा रनची सांगता. एक्स्ट्रा रनने मात्र संघाच्या धावफलकात भर पडते. यावेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर हाताळायचा प्रयत्न, डिक्लेअर स्वरूपातली मात्र एक धाव त्या ठिकाणी पंच घोषित करतायत. एक चेंडू 2 धावा खर्च केलेत भावेश पाटीलने. एक युवा गोलंदाज आहे. स्ट्राईक वरती तयार भावेश पाटीलच्या पुढच्या बॉलसाठी. यावेळेला मात्र मनगटी फटका खेळलाय. चोरट्या धावेच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी धडपडतोय. स्वतःला झोकून दिलं होतं यावेळेला विकेट मिळवण्यासाठी, परंतु बॉल हातातून निसटलाय. एक रन मात्र कंप्लीट, एक धाव मात्र पूर्ण. धावफलकात भर पडते. 16 धावा. यावेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन टॅप केलं चेंडूला. कव्हर क्षेत्राच्या दिशेने भिंतीला लागून बॉल आतमध्ये येतो तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न अँड गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहू शकाल. प्रथमेश आणि टायगर मध्ये एक चांगला ताळमेळ, कुठेतरी एक चांगली भागीदारी मात्र आता होताना दिसते. सलामीचे दोन्ही बॅटर्स थोडेसे लवकर आउट झाले, त्यामुळे या फलंदाजांवर जबाबदारी आली आहे. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट आपण या स्पर्धेदरम्यान पाहू शकाल. पुन्हा एकदा मात्र त्याच पद्धतीचा फटका, अगदी मागील बॉलचा ऍक्शन रिप्ले पाहिल्याचा भास होतोय, परंतु यावेळेला धावा फक्त आणि फक्त एकच मिळतील. एक रनने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवरती. 4 चेंडू पूर्ण झालेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही तिसऱ्या षटकातला शिल्लक राहिलाय. भावेश पाटील आणि समोर टायगर बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा मात्र टायगरच्या बॅटमधून अगदी तिन्ही बॉलवरती आपण जर पाहिलं तर सारखेच फटके आपल्याला बघायला मिळत आहेत. आणखीन एका धावेने मात्र धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचेल. आणि भावेश पाटील यांच्या ओव्हर मधला शेवटचा बॉल. उल्हास पॅकर विरुद्ध टीम रिलायन्स. एका बाजूला शिवडी, एका बाजूला चुनाभट्टी. यावेळेला चांगला फटका, लॉंग ऑफ वरती मात्र फिल्डर आहेत. एक रन तर अगदी सहजतेने घेतली गेली, परंतु दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. ओव्हर नंबर 3 ची मात्र सांगता होईल या एकेरी धावेसोबत. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा प्रति षटकाच्या सरासरीने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 गडी बाद 21 या धावसंख्येवरती. 21 विथ द लॉस ऑफ 2 इन द एंड ऑफ 3rd ओव्हर. 3 ओव्हरची समाप्ती, 2 गडी बाद 21 धावा. उल्हास पॅकर बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता टीम रिलायन्सने. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करायचा निर्णय स्वीकारला होता. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. यंग पॅकर्स माझगाव विरुद्ध RM रेनबो स्पोर्ट्स क्लब वडाळा. बिपिन 4थ्या ओव्हरसाठी. स्ट्राईक वरती प्रथमेश. थोडंसं वेगळ्या शैलीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दरवर्षी या स्पर्धेच्या माध्यमातून. डबल बॉक्स क्रिकेट आपण पाहू शकाल. अगदी संपूर्ण मुंबई शहरामध्ये होणारी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची एक मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं गेलंय. तब्बल 42 वर्षांचा वारसा, 42 वर्षांची परंपरा असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. फुलरलेनचा बॉल यावेळेला लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या दिशेने बॉल जातोय. श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री सिद्धी पॅकरच्या माध्यमातून अतिशय देखणं दैदिप्यमान दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला स्टेप आउटून केलेला फटका आहे. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक आहेत. पहिली धाव तर वेगाने घेतली आहे. थ्रो चांगला पाहायला मिळतोय. अप्रतिम फिल्डिंग, एक्सिलेंट एफर्ट्स. कुठेतरी 2 धावा घेण्याचा मानस होता फलंदाजांचा, तो मानस मात्र मोडून काढलाय. एकाच धावेवर समाधानी राहतात. बिपिनने मात्र पहिला बॉल वाईड हाताळला, त्यानंतर मात्र 2 सिंगल धावा आतापर्यंत खर्च केलेत. समोर जे बॅनर खाली खेळाडू बसलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय, आपण जरा तिकडून एका बाजूला व्हा. RM रेनबोचे जे खेळाडू तिकडे बसलेले आहेत, प्लीज आपण तिकडनं सगळ्यांनी एका बाजूला बाहेर यायचं तिकडनं. धन्यवाद. बिपिन नेक्स्ट बॉल साठी स्ट्राईक वर प्रथमेश आहे.
एकदा टॅप केले चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, परंतु बॉल जातो तो डिक्लेअर झोन मध्ये. आणखीन एका धावेची भर पडेल ती धावफलकावर. तीन चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 4 धावा खर्च केलेत, एक वाईड 3 सिंगल. आणि यावेळेला मात्र सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाईल बॉल. सर्कल भेदावं लागेल तुम्हाला. जर धावा घ्यायची असतील तर सर्कल भेदणं तुमच्यासाठी कंपल्सरी या मैदानावरती, कारण जर सर्कल भेदला नाही तर तुम्हाला धाव घेणं थोडंसं कठीण आहे. निर्धाव चेंडूने मात्र मागील बॉल पूर्ण केलाय. 2 बॉल अजूनही बाकी आहेत, परंतु यावेळेला डाऊन द लेग साइड अगदीच लेग स्टंपच्या खूपच बाहेर गेलेला बॉल. अगदी दिशाहीन गोलंदाजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही असा बॉल मात्र हाताळला जातो तो बिपिनच्या माध्यमातून. आणखीन एक एक्स्ट्रा रन, आणखीन एक अतिरिक्त धाव, आणखीन एक स्वैर चेंडू, आणखीन एका अवांतर धाबेचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यावेळेला परफेक्ट ब्लॉक केलं, स्विंग अँड मिस. आणि पाठीमागे यष्टीरक्षक मात्र तितकाच चपळ, चतुर आणि चालाक पाहायला मिळाला. प्रथमेश आउट होऊन माघारी परततोय. 3रा धक्का लागतो उल्हास पॅकर संघाला. थोडासा संघर्ष करतोय आज उल्हास पॅकर शिवडी संघ. तसं बघायला गेलं तर धावसंख्या सध्याच्या स्थितीला 26 वर आहे आणि हा 3रा फलंदाज बाद होतोय तो प्रथमेशच्या स्वरूपात. नेक्स्ट मॅच व्ही यंग पॅकर्स माझगाव आणि त्यांच्या विरोधात RM रेनबो स्पोर्ट्स क्लब वडाळा. दोन्ही टीम कॅप्टन्स आपण रेडी राहायचंय. जसा हा पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होईल, इनिंग ब्रेक मध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. 26 धावा धावफलकावरती, 3 गडी बाद उल्हास पॅकर्स शिवडी. न्यू बॅटर येतोय उल्हास. अरे उल्हास हे बाबा, बॅट्समन हे उल्हास. अरे नाव सांग बाबा. ओमकार येतो बॅटिंग साठी. पहिला बॉल मात्र सोडून दिलाय. पंच मात्र त्या ठिकाणी आपले हात जमिनीला समांतर करतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्वैर चेंडूची घोषणा, अवांतर धावेत वाढ, अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर, एक्स्ट्रा रन्स येत आहेत टीमच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 27. आणि काय फिरकी बघायला मिळते. यावेळेला मात्र धावा घेतल्या जातील का. व्हाईट बॉल आलाय पंचांकडून आणि त्यावर एक धाव धावून सुद्धा घेतली गेली आहे. वाईट +1 अशा 2 धावा एका बॉल साठी मात्र अजून थोडा वेळ वाट पाहावी लागेल. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती आता तब्बल 29 या धावसंख्येवरती. टायगर ऑन स्ट्राइक. बिपिनच्या ओव्हर मधला शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेला पुन्हा एकदा मात्र मनगटी फटका खेळतोय ऑन साइडला टायगर. टायगर तसं बघायला गेलं तर शिवडी परिसरातील एक अंडरआर्म बॉक्स क्रिकेट विश्वातला नावाजलेला खेळाडू आहे. शिवडी असेल, अबुदयनगर काळा चौकीचा परिसर असेल, त्याचबरोबर आपला वडाळा, त्यानंतर मग आपण जर पाहिलं तर या भागांमध्ये अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आता हळूहळू मात्र प्रगत होताना आपल्याला बघायला मिळतंय. आणि पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले जो आहे तो मॅन्डेटरी असेल, कारण 2 ते 5 ओव्हर पर्यंत तुम्हाला तो बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारायचा आहे. जर त्या मध्यानामध्ये मात्र जर तुम्ही बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारला नाही तर शेवटची ओव्हर जी असेल ती मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. तसं बघायला गेलं तर पहिली ओव्हर पॉवर प्ले आहे आणि त्यानंतर मात्र जर 2 ते 4 ओव्हर मध्ये जर तुम्ही पॉवर प्ले स्वीकारला नाही तर 5वी ओव्हर जी आहे ती कंपल्सरी मग तुम्हाला पॉवर प्ले असणार आहे. अर्थात तो पॉवर प्ले मग मात्र बिनबुलाया मेहमान असेल. शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाते पुन्हा एकदा मला वाटतं साकलिन फर्नांडिस. आणि स्कोर इज 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर उल्हास पॅकर्स शिवडी टीम रिलायन्स सुराभट्टी टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली. यानंतर व्ही यंग पॅकर्स आणि RM रेनबो वडाळा आपण तयार राहायचे. जशी ही इनिंग समाप्त होईल नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. 20 मिनिटांच्या अवधीमध्ये मात्र तुम्हाला इनिंग पूर्ण करणं आवश्यक आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी.
पहिला बॉल फुल टॉस आणि पहिल्याच बॉलवर बॉल जातो वन बाउंड सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. कडक शॉट चौकार येतोय टायगरच्या बॅटमधून. टायगरने दाखवून दिलं यावेळेला टायगर अभी जिंदा आहे. आज टायगरची बॅटिंग मात्र अतिशय महत्वपूर्ण राहिली या डावासाठी. आपण जर पाहिलं तर 3 फलंदाज बाद झाले परंतु तरी सुद्धा मात्र टायगरने आपला आत्मविश्वास जराही खचून दिलेला नाहीये. आणि जसा मात्र हा एक बेरर चेक जो फुलटॉस बॉल दिला गेला होता, जे निमंत्रण दिलं गेलं होतं गोलंदाजाकडून, त्याचा मात्र स्वीकार केला टायगरने आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. यावेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, थांबवलं मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडवरच्या फलंदाजाला. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर. यावेळेला मात्र थोडासा जास्त बाउन्सही मिळतोय परंतु फिरकी हवी तितकी मिळाली नाहीये बॉलला. पाहिजे तितके मात्र बॉलला वळवता येऊ शकलेलं नाहीये शकलेन फर्नांडिसला. व्हाईट बॉलचा इशारा येतो पंचांकडून. यावेळेला हवेत फटका सजवला, रिले कॅच पाहायला मिळते, टायगर बाद. आणखीन एक धक्का उल्हास पॅकर टीमला. टायगर सारखा फलंदाज जो आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये, तो बाद होऊन माघारी परततोय. चौथ्या विकेटचं पतन होताना आपल्याला बघायला मिळेल ओव्हर नंबर 5 मध्ये. सकलेनला मात्र अजून एक सफलता मिळते. 4 चेंडू हाताळले, त्यामध्ये एक वाईड बॉल, पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा बॉल वाईड आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या बॉलवर तसं बघायला गेलं तर कॅच आउट होतोय तो टायगर. धावसंख्या 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उल्हास पॅकर आपल्याला शेवटची विनंती आहे, तुमचा एक्स्ट्रा प्लेअर जर आला नाही तर पेनल्टी लागेल, आता लक्षात घ्या. आपल्याला लास्ट कॉल आहे. सचिन नी बॅटर येतोय. एक सचिन सुरुवातीला आला होता, तो आउट होऊन माघारी परतलाय. आता हा 6व्या क्रमांकावर आलेला सचिन स्टेप आउट होऊन खेळलाय फटका आणि यावेळेला डायरेक्ट हिट लागतोय. पुन्हा एकदा मात्र गेल्या पावली माघारी परतलाय सचिन. सचिन आउट होऊन माघारी परतलाय. कर्णधार येतात मैदानाच्या आतमध्ये उल्हास पॅकर संघाकडून. बिट्टू, रोहन राणे, स्ट्राईक वरती ओमकार, नॉन स्ट्राईक वरती बिट्टू, अर्थात रोहन राणे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगाने घेतली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? चांगला थ्रो बघायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये हा बॉल सोपवलाय. 36 धावा स्कोरबोर्ड वरती बघायला मिळतात सध्याच्या स्थितीला. शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आहे. मला वाटतं आतापर्यंत या ओव्हर मधले 5 बॉल पूर्ण. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. रोहन राणे अगोदरच अक्रॉस द लाईन उभे आहेत आणि शेवटचा बॉल यावेळेला स्वीप केलाय स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोहन राणे यांच्या माध्यमातून केला होता परंतु ओमकारने मात्र त्याला थांबवलं. विकेट गमावलेली नाहीये आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या 5 षटकांचा, पहिल्या डावाचा, पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा. जिंकण्यासाठी मात्र टीम रिलायन्स चुनाभट्टी संघाला 38 धावांचं लक्ष समोर आहे आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र आपण हा पहिल्या इनिंगचा खेळ जसा समाप्त झालाय, पुढील मॅचच्या टॉसकडे वळतोय, ज्या ठिकाणी एका बाजूला व्ही यंग पॅकर्स वडाळा, व्ही यंग पॅकर्स माझगाव आणि त्यांच्या विरोधात RM रेनबो स्पोर्ट्स क्लब वडाळा असा हा सामना असणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण मैदानामध्ये या, टॉस केला जाईल. दरम्यान पुढील डावासाठी मात्र आवाजात आम्ही बदल करणार आहोत. आज विक्रोलीचा एक युवा टॅलेंटेड समालोचक आमच्या सोबत या स्पर्धेशी जुळला गेलाय, अर्थात विशाल जाबीर यांचा आवाज आपण पुढील डावासाठी ऐकू शकाल. धन्यवाद. चला दोन्ही टीम या, व्ही यंग पॅकर्स माझगाव आणि RM रेनबो स्पोर्ट्स वडाळा. कॅप्टन आपण लगेच टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनना मी विनंती करतो, आपण मैदानावर या, नाणेफेक केली जाते. मला वाटतं RM रेनबोचे कॅप्टन आलेले आहेत. व्ही यंग पॅकर्सला विनंती, आपला कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्या.
उल्हासजी आपला एक प्लेअर प्लीज पाठवून द्या प्लीज. थँक्यू. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. नाणेफेक होते मॅचच्या मध्यानामध्ये. पद्मनाभ प्रभू सर नाणेफेक करतायत. सामना क्रमांक 2 व्ही यंग पॅकर्स माझगाव रेनबो स्पोर्ट्स क्लब वडाळा. आणि रूल्स रेग्युलेशन समजून घ्या स्पर्धेचे, कारण थोडीशी वेगळी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी आपण जर पाहिलं तर थोडेसे वेगळे नियम वेगळ्या अटी घालून दिलेलं हे आयोजन आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं. तर मायक्रोफोनवर मात्र या नवीन डावासाठी आम्ही आवाजात बदल करतोय. मी विनंती करतोय माझे सहकारी समालोचक मित्र विशाल जावीर यांना आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. धन्यवाद. हॅलो, चला स्वागत आहे सर्वांचं. आज पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये आपण जोडले जातो. एक मानाची अग्रस्थानी असलेली ही क्रीडा स्पर्धा, अर्थातच गेल्या अनेक वर्षांची ही क्रीडा स्पर्धेची परंपरा आजही जोपासताना पाहायला मिळते. श्री सिद्धी सेवा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित श्री भवानी माता सुवर्ण चषक अशी ही अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कपचा हा आयोजनाचा पर्व, आयोजनाचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. काल खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली. कालच्या दिवसामध्ये या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ झाला. काल देखील अनेक आपण व्यावसायिक गटातील संघांना पाहिलं, त्यात एक मोठा संघ खऱ्या अर्थाने माघारी परतावा लागलाय. अर्थातच ज्या संघाची चर्चा राहिली आहे त्या संघाला कुठेतरी या खेळपट्टीवरती मात्र आपलं कार्यकौशल्य, त्यांच्या प्रयत्नांना मात्र इथे यश येताना पाहायला मिळालं नाही. अर्थातच सत्यविनायक कांबोटे सारखा संघ पराभूत झालाय. असे अनेक घडामोडी मात्र या 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चला, आजच्या दिवसातील उद्घाटन या मॅचला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना सलामीवीर जोडी खेळपट्टीवरती दाखल होते. डावखुऱ्या शैलीचे अमित पाटील आणि नॉनस्ट्राईक एंडला भावेश पाटील, या 2 पाटील बंधूंची जोडी मात्र खेळपट्टीवरती दाखल होते. 30 षटकांच्या दरम्यान तुम्हाला एकंदरीत 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच ऑन होते, मॅच चालू होते. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिली पॉवर प्ले मॅन्डेटरी. पहिलाच बॉल टॅप केलाय. अमित पाटील चुनाभट्टी परिसरातील खेळाडू आहे. अगदी अमितचा विचार केला तर अमित या खेळाडूने देखील अनेक वर्ष अंडरआर्म क्रिकेट, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट जगतामध्ये पाय रोवलाय. दरम्यानचा बॉल पंचांनी मात्र अवांतर धावेला इशारा दिलाय. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते. बराच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न, खेळाडूच्या 2 पायांच्या मधून मात्र हा बॉल निसटता
यष्टींच्या मागे जाताना पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल आणखी एक धाव गतीला प्रगती करताना पाहायला मिळते. नो बॉल, नो बॉल आणि फ्री हिट मिळणार असे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बाहेर काढण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 38 धावांचं हे जे 30 बॉल मधील समीकरण आहे ते नक्कीच या खेळपट्टीवरती थांबवता येऊ शकतं. जर अचूक गोलंदाजाने अचूक पद्धतीने गोलंदाजी जर केली तर निश्चितच या धावांना देखील पूर्ण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला बराचसा संघर्ष करावा लागेल. खेळपट्टीवरती सलामीचा अमित पाटील. अर्थातच या खेळाडूची चर्चा रॉयल संघातून राहिली, अर्थातच जम्बो संघातून राहिली. यावेळेला अमितच्या बॅट मधून मिस झालेला हा बॉल कीपरकडे जाऊन विसावा घेतोय. आलाय डॉट बॉल. ओहो, एक चांगला स्ट्रोक. अमित पाटील आलाय बाउंड्रीच्या माध्यमातून. एक 4 धावांचा हा फटका. अमित पाटील यावेळेला फटका. एक चांगला खेळ सजवला गेलाय. 38 धावांचा पाठलाग. आजच्या दिवसातील उद्घाटनीय पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. उल्हास पॅकर शिवडी आणि रिलायन्स चुनाभट्टी अशी काहीशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दरम्यानचा फटका हवेत. फटका फसतोय. अमित पाटील याने पहिल्याचा पॉवर प्लेच्या ओव्हर दरम्यान आणखी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु यावेळेचा फटका मात्र फसताना पाहायला मिळतोय. अमित पाटीलची ही खेळी संपुष्टात येते. हा पहिला गडी मात्र गारद होतोय. पहिला झटका चुनाभट्टी संघाला येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हातात असताना गोलंदाज बिट्टू रोहन राणे या गोलंदाजाने काहीशे एक्स्ट्रा रन खर्च केले होते, परंतु तदनंतर मात्र आपल्या बॉलला मात्र कुठेतरी योग्य पटलावरती आखण्याचा त्याचा प्रयत्न होतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच आज आपण पाहतोय लाईव्ह माध्यमातून, युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. ह्या संपूर्ण सामन्याचं थेट प्रक्षेपण SSS लाईव्ह शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचा संपूर्ण टेक्निकल वर्ग मात्र आज ही पुन्हा एकदा क्रीडा स्पर्धा कव्हर करण्याच्या दृष्टीने आज दाखल झालाय. नवीन आलेला बॅटर, नाव काय व्हायचंय, विनीत. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले. दरम्यानचा बॉल, फिरकी गोलंदाजी, आतमध्ये वळण दिला गेलाय. रोहन शेवटचा बॉल अजूनही पहिल्या षटका दरम्यानचा शिल्लक राहिलाय. यावेळेला फटका फसलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बाउंड्रीवरती बॉल पाठवला होता, फेकी केली गेली आहे, परंतु एक चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी धीम्या गतीने बॉल बाउंड्री लाईनीपर्यंत पोहोचला होता, परंतु त्या बॉलला सावरले, अडवले, आतमध्ये ढकललंय आणि निश्चितच 2 धावा निश्चित थांबवल्या गेल्यात. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटका अखेरीस संघाचं धावगणित आहे 10 या अंकावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या दरम्यानच्या धावा मात्र इथे जोडल्या गेल्यात. एकंदरीत 6 बॉल आणि 10 हे समीकरण मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. येणारे अजूनही 24 बॉल एक चांगल्या धावांना आकार द्यावा लागणार आहे. अर्थातच 24 बॉल आणि पाठलाग करायचा आहे. 24 बॉल आणि 28 हे समीकरण अजूनही पूर्ण करायचंय. चला थोडं स्पीडअप करायचंय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पूर्ण डाव कंप्लीट करायचंय, इनिंग कंप्लीट करायची आहे, अन्यथा तुम्हाला 2 रनांना पॅनलाइज केलं जाईल. थोडस गुणलेखनामध्ये आपण लक्ष द्या. 9 रन झालेत. शेवटच्या बॉल दरम्यान 1च रन आलाय. 1 ओव्हर आणि 9 रन. दुसऱ्या षटका दरम्यानचा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी आखण्याचा प्रयत्न करेल. डावखुरी शैलीचा हा गोलंदाज खेळपट्टीवरती दाखल होतोय. पहिलाच बॉल, एक्स्ट्रा रन सुरुवात करते. या एक्स्ट्रा रन टाळायचे तुम्हाला. कमी धावांची मॅच देखील तुम्ही पूर्ण करू शकता. त्या दृष्टीने या खेळपटलावरती तुम्हाला गोलंदाजी तो टप्पा आखायचा आहे. नो बॉल पॉवर प्ले. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या माध्यमातून बाउंड्रीवरती गेलाय चेंडू. सिंगल रन. अगदी बरेच चेंडू अजूनही शिल्लक आहे. एकेरी धावेने पाठलाग जर हळूहळू पुढे नेला तर
येणाऱ्या कालावधीमध्ये या 38 धावांचा पाठलाग पूर्ण होऊ शकतो. सलामीवीर अमित पाटील बॉक्सआउट स्वरूपात माघारी गेला. तदनंतरचा नवीन बॅटर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्टेप घेण्याचा प्रयत्न, सिंगल रन पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी गेली आणि बघता क्षणी या चपळाईने चातुर्याने मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. ही खेळाडूची मात्र कुठेतरी कमतरता जाणवली आहे आणि त्याचा जो परिपूर्ण फायदा मात्र या 2 बॅटरने दाखवला. 2 रन पूर्ण केल्या जात आहेत. आजचा या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस, आजची ही शुभ सकाळ, आजचा हा क्रिकेटमय परिसर, आजचा हा क्रिकेटमय वातावरण, आजनं त्यात ही उद्घाटनीय पहिली मॅच आपण आनंद घेत असताना सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉल येतोय. दुसऱ्या षटका दरम्यानचा गोलंदाज टायगर गोलंदाजी करतोय. टायगरने बॅटिंग केली होती, टायगरने चौकार आखला होता, तोच टायगर गोलंदाजाच्या माध्यमातून निवडला गेलाय दुसऱ्या षटकासाठी. डावखुऱ्या शैलीच्या माध्यमातून पंचांच्या डाव्या बाजूने आखत असलेला हा पुढचा बॉल, नो बॉल केला गेलाय पंचांकडून. पुन्हा एकदा नो बॉल आणि त्या नो बॉल वरती आणखी एक धाव जुळवली गेली आणि त्यातच फ्री हिट मात्र कुठेतरी मिळते. स्ट्राईकला असलेला बॅटर विनीतला मात्र ही फ्री हिटची संधी मिळते. कितपत या संधीचं सोनं होतंय. हवेत बॉल फ्लाइंग करायचा होता, बॅट मिस झालीये, बॉल मात्र गवसला नाहीये, आलाय डॉट बॉल. स्टेप आउट केलाय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. फुल टॉस बॉल, एक चांगली दिशा दिली आहे, परंतु मिळणारी रन मात्र केवळ एकच असेल. रनांचं समीकरण पाहता 16 या अंकावरती धावफलक. एकेरी धावेने जरी धावफलक पुढे नेलं तरी 38 धावांचा पाठलाग पूर्ण होऊ शकतं. एक पॉवर प्लेची ओव्हर शिल्लक असणार आहे, त्या कारणाने ही धावा मात्र पूर्ण केली जाऊ शकते. स्टेप आउट झाला होता, बॉल मिस केला होता, कीपरकडे बॉल आला होता, बराच बाहेर लेग एसटीच्या बाहेर. व्हाईट बॉल. श्री सिद्धी सेवा मंडळ आयोजित बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप आपण पाहतोय. 3 दिवसांचा कालावधी असलेली ही क्रीडा स्पर्धा, गेली अनेक वर्षांची परंपरा असलेली क्रीडा स्पर्धा, 42 वर्षांपूर्वी रोवलेलं हे क्रीडा स्पर्धेचं बीज आज मात्र वटवृक्षामध्ये त्याचा मात्र आज आपल्याला हा प्रवास पाहायला मिळतोय. आणखी एक नो बॉल, आणखी एक फ्री हिट मिळते. तसं पाहता फ्री हिटचे बरेच संधी मिळाली, परंतु त्या संधीतून अजूनपर्यंत फ्री हिटचं काहीच सोनं करता आलेलं नाहीये. परंतु आलेला हा फ्री हिटचा बॉल कशा प्रकारे भावेश मात्र या बॉलला सामोरं जाईल. स्टेट ड्राईव्ह यष्ट्यांवरती जाऊन आदळलाय बॉल. नॉन स्ट्राईक एंडची यष्टी तिच्यावरती मात्र जाऊन बॉल आदळला आणि आलाय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ झाला आणि अखेरीची धाव संख्या 18. पहिल्या ओव्हर दरम्यान 9 धावा आणि दुसऱ्या ओव्हर दरम्यान 9 धावा, असं सरासरी धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळते. 9च्या सरासरीने ही धावफलकाला आकार देण्याचं कार्य मात्र केलं जात आहे. अजूनही 18 बॉल आणि 20 धावा पूर्ण करायच्या आहेत. 18-20. यानंतर होणारी मॅच RM रेम्बो वडा आणि व्ही यंग पॅकर माझगाव, ही मॅच मात्र आजच्या दिवसातील आपल्याला दुसरी मॅच पाहायला मिळणार आहे. आज आपण दादर परिसरामध्ये आयोजित केलेली मानाची अग्रस्थानी असलेली आपली हक्काची सर्वांची आवडती आणि जिची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे अशी ही क्रीडा स्पर्धा, जी खेळण्याची प्रत्येकाची उत्सुकता असते आणि या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरण्याची प्रत्येकाची उत्सुकता असते. ती क्रीडा स्पर्धा अर्थातच श्री सिद्धी सेवा मंडळ, श्री भवानी माता सुवर्ण चषक, सिद्धी पॅकर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही क्रीडा स्पर्धा. नवीन आलेला गोलंदाज सज्ज होतोय. तिसऱ्या षटकाची गोलंदाजी, पांडेच्या हातामध्ये सुपूर्द केलेला बॉल, पहिला बॉल, अगदी सन्मान दिला, चोरटी धाव. ह्या सिंगल रनाने देखील कॅल्क्युलेशन पूर्ण होणार आहे. ही जाणीव मात्र खेळाडूंना झालीये, ही जाणीव बॅटरला झालीये, कारण 2 धावा अधिक आहेत, त्या कारणाने 38 धावांचा पाठलाग आपला निश्चितच पूर्ण होईल. पुन्हा टॅप केलाय, रनआउटची संधी आहे, फेकी केली आहे, परंतु ही रन कंप्लीट होते. स्ट्राईक एंडला फेकी केली. नॉन स्ट्राईक एंडला जर चान्स घेतला असता तर बॅटर कदाचित अडचणीत होता, परंतु स्ट्राईकला चान्स घेतला गेलाय. सिंगल रन मिळते.
आज अनेक आपण व्यावसायिक गटातील बऱ्याच फाईट पाहणार आहोत. बिग फाईट आजचा दिवस, दुपारचा दिवस, सकाळचा, दुपारचा आणि रात्रीचा हा क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लेग फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॉल मात्र बॉटम एज लागताना पाहायला मिळाली. सिंगल रन पूर्ण होतीये. एक एक रन महत्वाचं आहे, एक एक क्षण महत्वाचा आहे. उल्हास पॅकर, शेवडी आणि रिलायन्स चुनाभट्टी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील पहिल्याच मॅच दरम्यान अनेक प्रेक्षक वर्ग जोडला गेलाय. त्या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक असं स्वागत आहे. मॅच काहीशी जवळ येते, मॅच काहीशी क्लोज होते. धावांचं गणित पुढे सरसावतंय. फुलटॉस बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बाउंड्रीवरती चेंडू पाठवलाय. सिंगल रन मिळते. भावेशची बॅटिंग खऱ्या अर्थाने तशी पाहता रिलायन्स संघाला मात्र कुठेतरी धावांच्या आकाराला मदत करताना पाहायला मिळते. आलेला विनीत देखील त्या धावांमध्ये टचअप देण्याचं कार्य करतोय. पुन्हा स्टेप आउट केला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये की चांगला नो मॅच लँड मधून चेंडू मात्र बाउंड्रीवरती तैनात केला गेलाय. नो बॉल. अर्थातच आणखी एक फ्री हिट मिळतीये. काय एक्स्ट्रा खर्च केले गेलेत, काय चुका झाल्यात, त्या चुका मात्र आता भरून काढाव्या लागणार आहेत. या चुकांना मात्र तुमच्या सावरता येणार नाहीये. दुसऱ्या डावाचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या डावामध्ये मॅच कव्हर करण्याची तयारी दर्शवली जाते, परंतु त्या दुसऱ्या डावामध्ये मात्र कुठेतरी या चुका मात्र तुम्हाला स्वीकारून येणाऱ्या काही चुका मात्र तुम्हाला टाळायच्या आहेत. फ्री हिट. पुन्हा स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र फलंदाज अडकलाय. इथे मात्र फलंदाज माघारी जाईल. इथे मात्र भावेशची विकेट मार्गी लागते. इथे मात्र भावेशने चुकी केली आहे, कारण स्टेप आउट करत असताना गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल आला, ती फेकी केली आणि रन आउट. भावेश माघारी जातोय. चांगला खेळत होता भावेश. अजून काही काय तुझा प्रवेश संघासाठी अपेक्षित होता, परंतु भावेशने मात्र ही विकेट आपली बहाल केली आहे. भावेशचा झटका संघाला मात्र कितपत मान्य करावा लागतोय, कितपत त्यातून संघ मात्र अडचणीतून मार्ग काढतोय. 2 विकेट माघारी परतले. ही विकेट येणं महत्वाचं होतं, कारण बऱ्याच कालावधीनंतर या गोलंदाजाला गवसलंय ती विकेट आणि अर्थातच इथून देखील मॅच बदलता येऊ शकते. त्या कारणाने एक्स्ट्रा रन टाळावे लागतील आणि फिल्डिंग मधील तुमची मजबूती आणखी वाढवावी लागेल. 24 धावा झाल्यात. बॉलचा विचार करता तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. फाजिल स्ट्राईकला आलेला नवीन बॅटर. 2 विकेटच्या मोबदल्यात आलेला नवीन बॅटर स्ट्राईकला पाहायला मिळतोय. इथे आला आणि निघाला. म्हणजे एक विकेट येणं किती महत्वाचं असतं. सेट झालेला बॅट्समन थांबवणं किती महत्वाचं असतं आणि तिथून मॅचचं कसं गणित बदलतं, तिथून समीकरणं कशी हालतात हे मात्र या खेळपट्टीवरती पाहायला मिळालं. भावेशची विकेट आली आणि त्यानंतर आणखी एक विकेट. 3 षटकांचा खेळ. अखेरीची धावसंख्या 24. 18 बॉल आणि 24 झालेत. अजूनही उर्वरित 12 बॉल आणि गणित पूर्ण करायचंय. 14 पूर्ण करायचे. 14 धावांची अजूनही समीकरण जुळवायची येतं. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 14 रन अपेक्षित. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 14 रन अजूनही पूर्ण करायचे. अर्थातच 2 धावा अधिक आहेत, त्या 2 धावा देखील पूर्ण केल्या जाऊ शकतात, परंतु गोलंदाजाने जर मनात एक आत्मविश्वास बाळगला, मनात जर ठाम निर्धार ठेवला की इथे मात्र एक्स्ट्रा रन खर्च करणार नाही, इथे मात्र माझ्या गोलंदाजीच्या शैलीवरती या आलेला बॅटरला थांबवण्याचं कार्य करेल, तर 12 बॉल आणि 14 हे रन मात्र थांबवले जातील. इथे मात्र बॅटरने स्वीकारलाय पॉवर प्ले. पॉवर प्ले साठी मात्र कुठेतरी संधी घेतलीये. या ओव्हर मध्ये बॅटरला मात्र अधिराज्य गाजवायचंय. इथे चान्स घेतलाय. याच ओव्हर मध्ये हे धावांचं गणित उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार. 12-14चं समीकरण खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय. राहुल आलेला गोलंदाज. 4थ्या षटका दरम्यानची महत्वपूर्ण गोलंदाजी, निर्णायक गोलंदाजी. हे निर्णायक षटक नक्कीच राहुलने जर हाताळलं,
यातून काही मार्ग काढला तर येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये राहुलचा संघ अर्थातच उल्हास पॅकर संघ एका मजबूतीने मात्र शेवटच्या षटकाला सामोरं जाईल. 12 बॉल 14 पाहिजेत, 24 रन झालेत. 18 बॉल 24 झालेत, अजूनही 12-14ची गरज आहे. 38चा पाठलाग, 38चं समीकरण, 38 धावांचं आव्हान स्वीकारत असताना चौथं षटक. ह्याच एक्स्ट्रा रन तुम्हाला टाळायचे आहेत. पहिला आलेला बॉल लेग मिस, व्हाईट बॉल, इथून एक्स्ट्रा रन खर्च करून चालणार नाहीये. अगदी पायाजवळ आखलेला बॉल मिस झालाय. काहीशी दिशा दिली गेलीये. बॅटच्या रडार मधून निसटलेला बॉल कीपरकडे विसावा घेतोय. डॉट बॉल. हेच डॉट चेंडू तुम्हाला पुन्हा वारंवार सतत प्रयत्न करावे लागतील. दोनही बाजूला मॅच तशी पाहता पाहायला मिळते. दोनही संघांकडे तितकीच मॅच आहे. पुन्हा स्लोवन पद्धतीचा बॉल मिड ऑफच्या दिशेने हवेमध्ये फ्लाइंग केला होता. सिंगल रन मिळतोय. कोणताही खेळाडू नव्हता तिकडे, परंतु तदनंतर 1 रन पूर्ण करत असताना धावांमधील बदल होतोय. 26 धावा. इथे टॅप केलाय. सिंगल पूर्ण होईल. या एकेरी धावा आता मात्र मॅच मधील समीकरण हलवत आहेत. मॅच मधील विजयाची उमेद जागी करतायत. मॅच अगदी जवळ आणतायत. उद्घाटनीय पहिली मॅच आजच्या दिवसातील क्रीडा स्पर्धेची ही पहिली बिग फाईट मात्र पाहायला मिळते. इथे स्टेप आउट केलाय. फटका फसतोय का? अर्थातच काय चान्स घेतलाय. काय या बॅटरने मात्र आपलं कौशल्य दाखवलंय. मनगटातील आपला मात्र जोर थोडासा कमतरता जाणवली, परंतु त्यातून त्यांचं चातुर्य पाहायला मिळालंय. कारण तिथे कोणताही खेळाडू नाहीये. इथे पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि इथून देखील आपल्याला काहीतरी आकार देता येईल या दृष्टीने अगदी हवेत हलकासा चौकार आलाय. एक चांगला चान्स मात्र घेतला विनीती यांनी. अशा काही तुम्हाला हुशारी दाखवायची आहेत, अशा काही चातुर्य दाखवायचंय. ही क्रीडा स्पर्धा त्यासाठीच ओळखली जाते. या क्रीडा स्पर्धेचं काहीच वैशिष्ट्य आहे. सिंगल रन पूर्ण होतोय. जवळपास ही मॅच आता मात्र चुनाभट्टी संघ अर्थातच रिलायन्स संघ आपल्या पारड्यामध्ये खेचून आणताना पाहायला मिळतोय. 2 विकेट गेलेत, 3 विकेट गेलेत. त्यानंतर देखील हे 2 असलेले बॅटर मात्र उर्वरित धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना जवळपास मॅच येऊन पोहोचली आहे. 32 धावा झाल्यात. टॅप केला गेलाय. स्क्वेअर लेगच्या माध्यमातून सिंगल रन डिक्लेअर रन मिळेल. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि अर्थातच 33 धावा झाल्यात. उर्वरित 6 बॉल आणि गरज आहे 5 रनांची गरज आहे. अवघ्या 5 रनांची गरज. हॅलो, बघा या क्रीडा स्पर्धेचे काही नियम आहेत. अर्थातच जर मॅच समसमान बरोबरी सुटली, इक्वल झाली, त्यानंतर आपण 3 ओव्हरचा एव्हरेज विचारात घेणार, 3 ओव्हर मधील बाउंड्री विचारात घेणार, 3 ओव्हर मधील विकेट विचारात घेणार आणि अर्थातच बाउंड्री 5 ओव्हरच्या विचारात घेतल्या जाणार आणि 3 ओव्हरच्या विकेट विचारात घेतले जाणार. आणि त्यातही काही जर शंका असेल, काही जर गोष्टी समसमान असतील तर मग टॉसचा विचार केला जाणार. असं काही नियम आहेत आणि ते नियम तुम्हाला मात्र मान्य करावे लागतील. शेवटची ओव्हर पांडे गोलंदाज, ज्या पांडेने वैयक्तिक 3रं षटक हाताळलं तोच पांडे मात्र शेवटचा षटक. पहिला बॉल मिस झालाय. व्हाईट बॉल इथे दिला जाणार आणि या व्हाईट बॉल वरती मात्र संधी मिळते विकेटची. रन काउंट, बॉल काउंट आणि विकेट काउंट. रन निश्चित मिळालाय, परंतु एक महत्वाचा विकेट, विनीतची विकेट मात्र सापडली आहे. बॉल काउंट, विकेट काउंट, रन काउंट होतोय.
मॅच अजूनही दोन्ही संघांकडे तशी पाहता आहे. या गोलंदाजाने एक्स्ट्रा रन टाळले, या गोलंदाजाने आणखी काही विकेट मार्गी लावले, या गोलंदाजाने डॉट बॉल आखले. फिल्डिंग फॅक्टर तितक्याच मजबूतीचं राहिलं तर शेवटी अर्थातच उल्हास पॅकर हा संघ ही मॅच आपल्या नावावर करताना पाहायला मिळेल. परंतु आलेला नवीन गोलंदाज या असलेल्या 4 धावांना कशा प्रकारे पूर्ण करतोय. उर्वरित 5 बॉल आणि 4 धावांचं समीकरण, 38 धावांचा पाठलाग, 38 धावांचं आव्हान पूर्ण करायचंय. पवन तर आलाय, शकलीन सॉरी माफ करा, सकलीन आलाय स्ट्राईकला असलेला बॅटर. 4 रन पाहिजेत, 5 बॉल 4. 34 समीकरण जुळवलंय. 5 बॉल आणि 4. स्टेप आउट केलाय. स्क्वेअर लेगच्या माध्यमातून सिंगल रन पूर्ण होतीये. बॉक्स आउट होतो की काय ही शंका मात्र उपस्थित झाली होती, परंतु बॉक्स लाईनीच्या आतमध्येच बॉल टप्पा पडून सिंगल रन पूर्ण करतोय. कंपल्सरी चेस करायचंय. इथे 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 मात्र काय घडतंय, परिस्थिती बदलते. इथे मात्र पुन्हा एकदा आणखी एक वेगचित्र हलताना पाहायला मिळतंय. इथे आणखी एक विकेट मार्गी लागलाय. इथली गणित बदलली आहेत. ही सिंगल रन पूर्ण करण्याच्या प्रयत्नामध्ये आणखी एका विकेटला सामोरं जावं लागतोय. अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते. जवळ आलेला विजयाच्या उंबरठ्यावरती आलेला संघ अजूनही विजय निश्चित करून करताना मात्र त्यांना मात्र संघर्ष करावा लागतोय. थोडंसं सहकार्य करायचंय आर एम रेम्बो संघ, आपल्या विनंती आहे. बॅनरच्या पाठीमागे आपण उभं राहायचं नाहीये. हर्षल आपण थोडस इथे मात्र विकेट आलाय. आता मात्र मॅच बरोबरीच होताना पाहायला मिळते. 3 बॉल मध्ये 3 रनांची आवश्यकता आहे. दडपण 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 दोनही खेळाडूंकडे, दोनही संघांकडे, गोलंदाजाकडे आणि फलंदाजाकडे असलेलं हे प्रेशर. 3 बॉल 3 धावांची गणित जुळवायची. 3 बॉल 3 रन करायचेत. मॅच पहिलीच मॅच आजच्या दिवसातील अशा प्रकारे मात्र आनंद देताना पाहायला मिळते. अशा प्रकारे फाईट होताना पाहायला मिळते. स्टेप आउट केलाय, टॅप करायचा प्रयत्न, फेकी केली जाते परंतु सिंगल रन पूर्ण चुकी होतीये. एकच रन असताना दुसरा धावेचा प्रयत्न झाला, प्रयत्न होतोय यशस्वी आणि 2 धावा पूर्ण करत असताना आता मात्र विजयासाठी केवळ आणि केवळ एका धावेची औपचारिकता शिल्लक राहते. 2 बॉल आणि आता मात्र 1 रनाची गरज. जर सामना अजूनही बरोबरी सुटला तर बऱ्याच गोष्टी विचारात घेतल्या जाणार. पहिल्या 3 ओव्हर मधील तुमचा एव्हरेज विचारात घेतला जाणार. पहिल्या 3 ओव्हर मधील तुमचे विकेट विचारात घेतले जाणार. संपूर्ण इनिंग मधील 5 ओव्हर मधील तुमच्या बाउंड्री विचारात घेतल्या जाणार आणि अर्थातच त्या देखील समसमान असतील तर मात्र कुठेतरी टॉसचा निर्णय घेतला जाणार. 1 रनाची आवश्यकता. 2 बॉल आणि 1 रन. हा बॉल जर डॉट आला तर मॅच मधील आणि इथे मात्र वाईट बॉल आणि हा सामना मात्र आपल्या नावावरती करत असताना पहिली मॅच मात्र विजयी संघ म्हणून पुढील वाटचाल करताना पाहायला मिळेल. अर्थातच विजयी संघाचं अभिनंदन. चुनाभट्टी टीम रिलायन्स हा संघ मात्र विजयाची पराकाष्ठा करत पुढील फेरीमध्ये दाखल होते. अभिनंदन असेल संघाचं. हॅलो, चला वाहणार आहोत आपण आजच्या या पहिल्या उद्घाटनीय मॅच दरम्यानचा
कॅमेरामॅन थोडंसं फोकस करायचंय. आजचा पहिला मॅच आणि मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय विनीत. विनीतला मात्र हा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल. चुनाभट्टी संघ, रिलायन्स संघ या संघाच्या माध्यमातून विनीत आला. विनीतने मात्र 38 धावांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक त्याच्या एकंदरीत 11 धावा पाहायला मिळतात. त्या विनीतला मात्र सन्मान केले जाईल. विनीत यायचंय. विनीत तसंच उल्हास पॅकर आपला कॅप्टन यायचंय. उल्हास पॅकर आपला कॅप्टन यायचंय. आपण पराभूत झाला परंतु आपल्याला देखील सन्मान चिन्ह दिलं जाईल. ते सन्मानित केले जाते. सन्मानित केले जाते राजू हळदणकर साहेब यांच्या माध्यमातून विनीत याला पहिली मॅन ऑफ द मॅच. धन्यवाद. हॅलो. तसेच उल्हास यांना देखील सन्मानित केलं जाईल. आज आपला संघ देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाला. काहीशी चांगली फाईट केली परंतु पराभूत होताना पाहायला मिळतोय. आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. धन्यवाद. तर आपल्यासोबत पहिल्या मॅच आहे मॅन ऑफ द मॅच विनीत आहे. तर विनीत 38 धावांचा पाठलाग करत होते. वैयक्तिक 11 धावांची खेळी केली. प्लेअर ऑफ द मॅच मिळतोय. कसं पाहता आजच्या पहिल्या या मिळणाऱ्या नामांकनाकडे, आज तुमच्या संघाविषयी आणि ओव्हरऑल टुर्नामेंट विषयी? टीम बद्दल बोलायचं तर टीम माझी एकदम सगळे यंगस्टर आहेत. सगळी बॅलन्स साईड आहे आणि या टुर्नामेंटला मॅन ऑफ द मॅच घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की ही टुर्नामेंट खेळायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्या टुर्नामेंटला मॅन ऑफ द मॅच भेटतोय. खूप बरं वाटतं. अर्थातच ही जी क्रीडा स्पर्धा आहे तू पहिल्यांदा खेळला, या अगोदर कधी खेळलाय? मी ही टुर्नामेंट 2-3 वेळा जम्बोमध्ये खेळलोय. जम्बो संघामध्ये खेळत असताना अशी काही वैयक्तिक पारितोषिकं मिळाली आहेत? नाही, अजून तरी नाही. म्हणजे अर्थातच पहिल्यांदा मात्र कुठेतरी आपण या वैयक्तिक पारितोषिकाचे मानकरी होत आहे. अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या संघाला. तर थँक्यू. तर वळणार आहोत आपण नेक्स्ट मॅच कडे. दुसरी मॅच, एक चांगली बिग फाईट पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एका बाजूला टीम RM रेम्बो या संघाचा देखील एक जुना जाणता इतिहास आहे. गेली अनेक वर्ष हा संघ देखील या अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपला पाय रोवून आहे. या खेळपट्टीवरती या क्रीडा स्पर्धेमध्ये आपला पाय रोवून आहे. आणि एका बाजूला यंग पॅकर माझगाव हा एक संघ आहे. अशी ही बिग फाईट पाहायला मिळेल. तर जशी मॅचला सुरुवात होईल मी समालोचन कक्षामध्ये मायक्रोफोन मध्ये बदल करतो. आमचे साथी समालोचन कक्षामध्ये सन्माननीय रोशन पातडे सर तुर्तास आपली रजा घेतो. थँक्यू. धन्यवाद. हॅलो 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 हॅलो